नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। चौल रेवदंडा बायपास लगत कांदळवन परिसरात साप मुंगूस यांची थरारक झुंज, निसर्गाचा समतोल धोक्यात। नारळी पोफळीच्या बागांची तोड आणि कांदळवन नष्ट झाल्याने वन्यजीव रस्त्यावर येत असल्याची स्थानिकांची खंत। चौल रेवदंडा बायपास लगत असलेल्या कांदळवन परिसरात गुरुवारी साप आणि मुंगूस यांच्यात झालेल्या थरारक झुंजीने परिसरातील नागरिकांना थक्क केले। रस्त्याच्या कडेला काही मिनिटे चाललेल्या या झुंजीचे दृश्य प्रवाशांनी आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केले। या घटनेने स्थानिकांमध्ये केवळ कौतुकाची नव्हे तर चिंतेचीही चर्चा सुरू आहे। कांदळवनाने वेढलेल्या या परिसराजवळील नारळी पोफळीच्या बागा आता नव्या निवासी प्रकल्पांसाठी उद्ध्वस्त होऊ लागल्या आहेत। परिणामी वन्यजीवांच्या वास्तव्याचा परिसर कमी होत असून साप, मुंगूस आणि इतर प्राणी आता वारंवार रस्त्यावर दिसत आहेत। रात्री अपरात्री कांदळवन नष्ट होण्याचे प्रकार घडत असल्याचेही स्थानिक ग्रामस्थ सांगतात। स्थानिक रहिवासी समीर उर्फ नाण्या आठवले यांनी सांगितले, पूर्वी साप, मुंगूस अशी झुंज आम्ही जंगलात कधीतरी ऐकत होतो, पण आता ती थेट रस्त्यावर घडते आहे। प्राण्यांचा अधिवास संपवून आपण निसर्गाशी अन्याय करत आहोत। गुरुवारी झालेल्या या झुंजीदरम्यान वाहन चालकांनी सुरक्षित अंतर राखले, मात्र काही मिनिटांसाठी वाहतूक ठप्प झाली होती। ही झुंज मुंगुसाने जिंकली आणि नंतर दोन्हीही प्राणी कांदळवनाच्या दिशेने निघून गेले। या घटनेनंतर चौल रेवदंडा परिसरात पर्यावरणीय संतुलनावर चर्चा सुरू झाली आहे। वनविभागाने परिसराचा आढावा घेत नागरिकांना आवाहन केले आहे की वन्य प्राणी रस्त्यावर दिसल्यास आवाज करून किंवा दगडफेक न करता त्वरित वनविभागाशी संपर्क साधावा। वनविभागाच्या सूत्रांच्या माहितीनुसार कांदळवन ही केवळ झाडांची पट्टी नसून सागरी आणि स्थलज प्राण्यांसाठी सुरक्षित अधिवास आहे। या नष्ट होण्यामुळे अशा घटनांमध्ये वाढ झाली आहे। सोशल मीडियावर या झुंजीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नागरिकांनी प्रशासनाला आवाहन दिले आहे की नवीन बांधकामाच्या नावाखाली नैसर्गिक परिसर उद्ध्वस्त होण्यावर नियंत्रण आणावे। निसर्गाशी खेळल्यास त्याचे परिणाम आपल्यालाच भोगावे लागतात, असा इशारा अनेकांनी दिला आहे। ही झुंज केवळ साप, मुंगूस यांच्यातली नव्हती, ती माणूस आणि निसर्गातील असमतोलची स्पष्ट झलक होती। चौल आणि रेवदंड्यातील नागरिक आता या प्रश्नावर चर्चेला तयार आहेत, एवढं मात्र निश्चित। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी निलेश पुंडेंसह तृप्ती भोईर, रेवदंडा।